सरकारी काम थोडे दिवस थांब असे ब्रीदवाक्य असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतकरी बाळासाहेब आव्हाड यांच्या पशुधनाचे नुकसान झाल्याची घटना घडली। याबाबत सदरील शेतकऱ्याने एससीएन न्यूज समोर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा पाढा वाचलाय। सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतकरी बाळासाहेब आव्हाड यांची शेळी अचानक मृत पावल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजावे यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेंगाळ यांच्याशी संपर्क केला असता पोस्टमार्टमसाठी ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। यापूर्वीही त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क करूनही नेहमी उडवाउडवीची उत्तरे ऐकावयास मिळणाऱ्या आव्हाड यांनी थेट एससीएनशी संपर्क करीत आपली कैफियत मांडली। एससीएन न्यूज साठी प्रकाश शेळके। साहेब आव्हाड दोडी बुद्रुक रहिवासी असून माझी 5 शेळ्यांची कळप आहे आणि दिनांक 24 मे 2018 रोजी माझी एक शेळी आजारी पडली असता 7:30 वाजता मी सरकारी डॉक्टर शेंगाळ यांना फोन केला असता त्यांनी लोणीला जातो असे सांगितले, परंतु आले नाही। त्यांना परत मी 8 वाजता फोन केला तरी त्यांनी हलगर्जीपणा केला। ते कोणत्याही शेळीच्या उपचारासाठी आले नसता 10 वाजता ती शेळी मरण पावली। त्यांनी मला उडाउडीचे उत्तर दिले, मी लोणीला आहे, मला येता येणार नाही असे सांगून मग मी विस्तार अधिकाऱ्याला फोन केला असता त्यांनी PM मी त्यांच्याकडे मागणी केली की मला बकरीची PM करायची का जे कशामुळे बकरी मेली, जेणेकरून बाकीचे जे 5-6 शेळ्या आहे माझ्या त्यांना आजार नको व्हायला। कारण 2 महिन्यापूर्वी पण अशीच एक बकरी मेली, त्यावेळेस पण मी यांना फोन केला, तेव्हा पण यांना उडाउडीचे उत्तर दिले, हे आले नाही। अशी 2 घटना माझ्या घरी झालेल्या। माझ्यासारख्याला जर असा प्रॉब्लेम सर्वसाधारण गरीब माणसांचं काय होणार आहे, हे सरकारी डॉक्टर पळ काढून काम करता, वेळेवर कधी राहत नाही। आणि मी PMची मागणी केली, विस्तार अधिकाऱ्याने PMसाठी डॉक्टर पण पाठवला, परंतु त्या डॉक्टरांनी आणि शेंगाळनी यांच्या सल्ल्याने त्यांनी तो PM रिपोर्टसुद्धा खोटे दिले। मी त्यांच्याकडे मागणी केली होती का कशामुळे कोणत्या आजारामुळे बकरी मेली, पण त्यांनी वरती लॅबमध्ये सुद्धा चुकीची माहिती देऊन मला सर्व PM रिपोर्टसुद्धा खोटे दिले। त्यामुळे यांची सर्वांची चौकशी व्हावा। या सर्व जे झालेला प्रकार आहे जवळजवळ 2 महिने झाले, अजून कोणतीही कारवाई झाली नाही, कोणतीही चौकशी झाली नाही। याच्यावर जर 8-10 दिवसात जर याच्यावर कारवाई नाही झाली तर मी पूर्ण मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्याला समक्ष भेटून या जो डॉक्टर लोकांचा जो अत्याचार किंवा अन्याय चालला आहे याची पूर्ण चौकशी व्हावा, अन्यथा मी मुख्यमंत्री मंत्रालयापुढे जाऊन मी उपोषणाला पण बसण्याची माझी तयारी आहे। जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शेतकरी, बरेच शेतकऱ्यांची यांच्याबद्दल कंप्लेंट आहे, बरेच लोकांनी लेखी दिले, हे त्यांचा धंदा चालू झालेला आहे। आणि असं जर धंदा चालला असेल तर गोरगरीब शेतकऱ्यांनी काय करायचं? एक तर पाऊस नाही वेळेवर, आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्यांना वेळ नाही, दुधापासून रोजीरोटी करता लोक शेतकरी, आणि त्याच्यातही असा प्रकार झाला तर शेतकऱ्यांनी काय करायचं? या सगळ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही बरेचसे शेतकरी आम्ही मुख्यमंत्र्याकडे याची मागणी करणार आहे, पंतप्रधानांना सुद्धा आम्ही पत्र पाठवणार आहे का खरं शेतकऱ्यांचा काहीतरी आहे कोण, हे सर्व आम्हाला तुम्ही याच्यातून आम्हाला न्याय मिळवून द्या आणि लवकरात लवकर डॉक्टरची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे।